रात्री डमरूला खूप जास्त खोकला येत होता, म्हणजे सर्दी पण झालेली आणि खूप जोराजोरात खोकत होता. म्हणजे त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता, असं वाटत होतं आम्हाला. तर म्हटलं नको, ह्याला हॉस्पिटलच घेऊन जायला. हॉस्पिटलला घेऊन गेलो तर इतकी गर्दी होती. तर उमेश बोलला चल आपण बँकेमध्ये जाऊ, थोडंसं काम होतं आमचं. तर आम्ही बँकेमध्ये गेलेलो. आता इथे वाटतोय तो खेळतोय खूप, पण त्यालाच माहीत किती त्रास होत होता. खूप खोकला आला की खूप जोरात खोकायचा तो, म्हणजे असं एकदम कष्ट घेऊन बोलतो ना आपण, तसा तो खोकत होता. आणि मला माझ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं होतं, तर त्यासाठी प्रोसेस चाललेला. बट ते फोटो घेत होते तर फोटो काय निघाला नाही. तर मग ते बँकेचं काम पण काय झालं नाही. हॉस्पिटलमध्ये परत आलो आम्ही, खूप गर्दी होती. आमचा नंबर तरी पण आला नव्हता. डमरू पण झोपलेला. मग डॉक्टरने चेक केलं. डॉक्टर बोलले काय नाही, नॉर्मल आहे, कफ आहे थोडासा. तर त्यांनी सिरप दिलेला आहे, 4-5 दिवसात रिकवर होईल. मग घरी आलो. घरी आल्यानंतर डमरूचं मी जेवण बनवत होते, चहा वगैरे पिलो. आणि आज पाणी येणार होतं, आमचा पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू होता. फायनली तो आज सॉल्व्ह झाला. तर ही खुशी बघा, फायनली टाकी भरत होती. तर असंच होता दिवस. भेटूया उद्या. काळजी घ्या. बाय.